भिवंडी वाडा मनोर महामार्गावर आता खड्डेच खड्डे पाहायला मिळतात। या खड्ड्यांमुळे महिला स्कूटीसह खाली पडली आणि खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते आणि या साचलेल्या पाण्यात खड्डे असल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। खड्ड्यामुळे जीव गेल्यास जबाबदार कोण असा सवाल सुद्धा नागरिक उपस्थित करतायत। आपण त्या संदर्भातली दृश्य पाहू शकतोय। या खड्ड्यामुळे या महिलेचा अपघात घडला, ती तिच्या बाईकवरून खाली पडली आणि त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी त्यांच्याकडून ग्रामस्थांकडून केली जाते। भिवंडीमधली आपण ही थेट दृश्य पाहतोय। ज्यावेळी हा अपघात घडलेला होता त्यावेळीची ही दृश्य आहेत। या खड्ड्यांमुळे महिला स्कूटीसह खाली पडलेली आहेत आणि त्यावेळीची ही दृश्य आणि त्यामुळे हे खड्ड्यांकडे लक्ष द्यावं सरकारनं अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। आणि या जीवघेण्या खड्ड्यांना नेमकं जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थ करतायत, नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। भिवंडीमधली आपण ही दृश्य पाहतोय। भिवंडी वाडा मनोर महामार्गावर हे खड्ड्यांचं साम्राज्य सध्या पाहायला मिळत आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनीष गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। मनीष, आपण पाहतोय की भिवंडीमधली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी अनेक खड्डे पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? गौरी, नक्कीच भिवंडी वाडा मनोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत। या खड्ड्यांमुळे एक महिला या खड्ड्यामध्ये पडली। या खड्ड्यामध्ये पडत असताना एक चारचाकी चालक हा व्हिडिओ करत होता पाणी रस्त्यावर जात असताना आणि अचानक या महिलेचा तोल गेल्याने या खड्ड्यात महिला पडली आहे। सुदैवाने कुठलीही मोठी दुर्घटना होण्यापासून ही राहिली आहे, परंतु या रस्त्यावर नेहमीप्रमाणे या दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडते, परंतु प्रशासन फक्त नक्कीच मनीष, सरकार याकडे कशा प्रकारे बघतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।